लाईट लावायला पाहिजे होती सर. तिला माहिती द्यायला बाहेरची लाईट लावायला पाहिजे होती. माहिती दिला पाहिजे. अगं बाहेरची लाईट लावायला पाहिजे होती. लावले की ग बाहेरचं लावलेलं की लाईट. माहिती दिली असं दे की माहिती दिली. माहिती दिली सांग भूत चालले म्हणा. बसा की हो. थोड्या वेळाने येतेस. आता अंधार होणार आम्ही व्यवस्था बाय बाय कर. बाय बाय कर. लेट होणार आम्ही व्यवस्था. दरवाजा पप्पांचं लॉक करे व्यवस्थित दरवाजा. दिदी म्हणायचं माई म्हणायचं नाही तिला. मायो म्हणते मायो. भूत चाललीस तू फिरायला. हे गाईस, तर मी गेले होते माझ्या पूर्ण फॅमिलीसोबत बाहेर फिरायला. म्हणजेच आम्ही गेलो होतो मिनी गोव्याला. मिनी गोवा म्हणजे कागलमध्येच आहे. तर आम्हाला बघायला जायचं होतं म्हणून आम्ही सगळी फॅमिली गेलो होतो तिथं. बघू शकता आम्ही तिथं पोचलो. खूप गर्दी होती. पार्किंग बघून लक्षात आलं असेलच. बघू शकता इथे समोर बोर्ड पण तुम्हाला दिसत असेल, पाझर तलाव कागल म्हणून. तर तलाव आहे तो, त्याला त्यांनी बीच टाईपमध्ये केलं आहे. बघण्यासारखं आहे, खूप छान आहे. इथे आम्ही फोटो वगैरे काढून घेतले उजेड तोपर्यंत बाहेर. आणि इथून आतमध्ये एंट्री करायला पण तिकीट आहे. काय तर 10 रुपयाचेच फक्त तिकीट आहे. तिथे जास्त नाही आहे महाग. आणि आतमध्ये एंट्री केल्यानंतर असं आहे. इथे लहान मुलांना खेळण्यासाठी पूल वगैरे छोटे छोटे आहेत. आणि बसण्यासाठी पण जागा छान, स्पेस भरपूर आहे. फोटो काढण्यासाठी सगळ्यात जास्त फोटो काढण्यासाठी जागा एकदम बेस्ट आहे. व्हिडिओ आणि फोटो काढण्यासाठी. बघा किती सुंदर मस्त तलाव आहे. ती सियारा तिथे पाणी बघून सारखं मा मा म्हणत होती. पाण्याला मा म्हणते. मा 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 सारखं अशी करत होती. आणि इथे आम्ही मस्त असं इथे बोटिंग वगैरे पण करू शकता. मी आवाज म्यूट केला होता कारण की इथं आत गेल्यापासूनच गाणी सुरू होती आणि कॉपीराइट येणार म्हणून मी आवाज पूर्ण व्हिडिओला म्यूटच केला आहे. इकडं मस्त वाटते हे ना. आमचा हे नटात. इथून पुढे धबधबा पण होता, पण आम्ही तिथं गेलोच नाही कारण आम्ही एकतर घरातून लेटच निघालो होतो आणि सियारा पण सोबत होती. पण परत खूपच लेट होणार म्हणून आम्ही तिथे गेलोच नाही धबधब्यापर्यंत. सियारा बघा किती एन्जॉय करत होती. मम्मा वाव असं म्हणत होती ती मला. इथे आम्ही सियाराला गाडीमध्ये बसवलं होतं आणि ती घाबरत होती बसवताना. नको नको करत होती, तरी पण आम्ही बसवलं होतं. आम्ही तिच्यासोबतच दोघं पण इकडे तिकडे थांबलो होतो कारण की ती घाबरत होती म्हणून. आणि एक राऊंड मारून आणला
याला पण जास्त पैसे नाहीत, फक्त 30 रुपयाचे आहेत एक राऊंडला. इथं पण म्युझिकच आवाज सुरू होता गाण्याचा, म्हणून इथं पण मी म्यूट केलं होतं. आणि तिला आम्ही म्हणत होतो वाव सियारा छान छान म्हणून असं म्हणत होतं, तसं बसली होती, नाहीतर ती बसायला नकोच म्हणत होती. तिला आम्ही पकड पकड म्हणत होतो, ती पकडतच नव्हती समोर. सियारा आमची गाडीत कशी बसली बघा. जरा घाबरायला लागली. वाव शनो ओ इथं बघ काय वाव पुढे पकडतच झाले ती. काय फोटो काढा काय तपा मिनी बीच म्हणजे त्यांनी वाळूचं खाली घातल्यात ना, आता सुरू झालं त्यामुळं बीच सारखं वाटते. खाली ते त्यांनी वाळू घातली खाली आणि इथं बघा आता स्टार्ट झालेत कारंजा. बसा म्हणतात खाली खाली बसा म्हणतात, जरा बस घे. खाली बसून बघायचं आहे. शरू आता इथं दिसणार नाही की हे खाली बसा म्हणतात, खरं दिसणार कुठं, सगळी पुढे थांबल्यावर. मस्त आहे ना. काय कुठं आहे? काय वा पिल्लू वा किती छान आहे तिथं बघ. 7:15ला सुरू म्हणाले तुम्ही. हॅलो.
गोवा बीचच्या पर्यटकांनी रीलला न टेकता खाली बसून घ्यावे. गोवा बीचच्या पर्यटकांना सूचना आहे. इथून पण आवाज मी पूर्ण म्यूट केला आहे, कारण की हा फाउंटन शो पूर्ण म्युझिकवरच पूर्ण गाण्यांवरच होता आणि कॉपीराईट येणारच म्हणून मी पूर्ण आवाजच म्यूट करून टाकला. आणि खूप छान असं फाउंटन शो वाटला आणि खूप छान गाणी पण त्याला लावली होती, पण ती आता मी लावू शकत नाही कारण की व्हिडिओला मग कॉपीराईट येणार. तुम्ही पण एकदा नक्की इथं विजिट करू शकता, कारण बघण्यासारखं आहे, छान आहे. फाउंटन शो वगैरे आहे, धबधबा आहे आणि व्हिडिओ आणि फोटोशूटसाठी पण ही जागा छान आहे. खूप छान वाटत होतं हे बघायला. व्हिडिओपेक्षा आपण ज्यावेळेस समोर बघतो त्यावेळेस खूपच छान वाटतं. त्यामुळं कोणाला विजिट करायचे असेल तर नक्की ते विजिट करा. कागलमध्येच आहे मिनी गोवा म्हणून, पाझर तलाव. आमची सियारा पण खूप एन्जॉय करत होती. हे बघा इथं तिची आत्तूसोबत ती नाचत होती, कारण गाणी पण खूप छान लावली होती त्या फाउंटन शोला. मस्त गाणी लावली होती त्यांनी. खूपच छान वाटलं मला बघून.
तर तुम्हाला कसा हा व्लॉग वाटला मिनी गोवाचा, तो आवडला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. मला तर खूप आवडला. जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. काय खाल्लं आपण? पाणीपुरी, शेवपुरी, दहीपुरी आणि आमचं बाळ काय खाते? पापडी. त्याला काय नाही गेला? पेरी पेरी. बाई केवढं फास्ट